आपण आपल्या मूळ गावी जाऊन त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला तर? तुझं लग्न मोडेल. काय? हो, कारण मनुष्यासोबत तुझं नातं जोडलं जातंय हे ऐकूनच ते लग्न मोडण्याचे प्रयत्न करतील. कारण मुळात मनुष्याचं अस्तित्वच त्यांना मान्य नाहीये ना. पण आई, आपल्याला कसं जगायचं, कोणासोबत जगायचं हा आपला स्वतंत्र निर्णय असतो ना. तो माणसांसाठी. आपण इच्छाधारी नाग आहोत ना, आपल्याला त्यांच्या नियमाप्रमाणेच जगायला पाहिजे. म्हणून तर काही वर्षापूर्वी जेव्हा नको ही सूड भावना, नको हे बदल्याचं जिणं असं म्हणून आम्ही बाहेर पडायला निघालो, तेव्हा सगळ्या नागकुळानं मिळून आम्हाला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला. आज आपण नागकुळाच्या बाहेर आहोत ना, म्हणून ही सगळी मंत्रासाठीची वणवण करायला लागते आपल्याला. बाबा, अरे हे सगळं वाढतच चाललंय. हे वाढतच जाणार बाळा, जोपर्यंत तो मंत्र आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, मंत्र मिळेपर्यंत आपण साखरपुडा करायचा नाही. आपण साखरपुड्याची डेट पोस्टपोन करू. हॅलो काकू. हॅलो, जुई कामात आहेस का ग? नाही, बोला ना. अगं साखरपुड्याची तारीख ठरली आहे ना, मग आपण तयारीला लागायला हवं. हो. मग उद्या तुझं प्री स्कूलचं काम आटपलं की तू आणि आई घरी याल का? घरी? अगं आमचा नेहमीचा साडीवाला आहे ना, तो घरी येईल साड्या घेऊन. मग आपण साखरपुड्याची साडी घेऊन टाकू. हो हो. जुई, तुला साडी ऐवजी डिझायनर घागरा शरारा तसं काही हवं असेल साखरपुड्यासाठी तर आपण तसं घेऊ. हो नाही नाही काकू, तसं काहीच नाहीये. मग तुम्ही या उद्या, मग आपण बोलू. हो हो, ठीक आहे. चल ठेवते, काळजी घे. आता काळजीच करण्याचे दिवस आहेत. बाबा बाबा. जुई, तू बरोबर बोलतेस. जोपर्यंत आपल्या हातात मंत्र नाहीये तोपर्यंत आपण कुठलीही रिस्क घ्यायला नको. आपण साखरपुडा पोस्टपोन करूया. आणि तो आता नाही होऊ शकत. अगं, आता तूच म्हणालीस ना की आपण साखरपुडा पोस्टपोन करूया म्हणून. अगं पण आई, आलापच्या घरी ऑलरेडी तयारी सुरू झालीये. उद्या त्यांनी आपल्याला साडी खरेदीसाठी घरी बोलवलंय. बाबा, आपण काय आणि कसं करायचंय? जसं ठरलंय तसंच करायचं. साखरपुडा ठरलेल्या तारखेलाच होईल. आणि मंत्र? मंत्र तोही ठरलेल्या दिवशीच मिळेल. अरे पण ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी मॅनेज होणार. त्या कशा मॅनेज करायच्या हे मी बघतो. तुम्ही त्या साडी खरेदीच्या कार्यक्रमाला जा, पण जुई, ज्वेलरी खरेदीचं काही निघालं तर ते मात्र अवॉइड कर, कारण तिकडे आरसे असतील. हा. बाबा, रे ही लपाछपी कधीपर्यंत चालणार आहे? आपण लवकर तो मंत्र मिळवूया ना. हो बाळा, मी काहीतरी करतो. हे बघा वहिनी, सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे, कुठची नाही असं नाही. तुम्ही जे सांगाल ते मिळेल. अहो, म्हणूनच तर तुम्हाला बोलवतो आम्ही नेहमी. बरं, ओळख करून देते. ही जुई, आमच्या आलापची होणारी बायको. वा आलाप भाऊ, कॉंग्रॅट्स. थँक्यू. घ्या सरबत घ्या. जुईताई, तुमच्यासाठी आणि आईसाठी बिना मिठाचं सरबत बनविले, आणतेच म्या. दिवा. वहिनी, तुम्हाला पण कुठली साडी आवडते ते सांगा बरं का. हो हो वहिनी. बरं जुई, साखरपुड्यात तुला साडीच नेसायची आहे ना? नाही म्हणजे तुला डिझायनर लेहंगा वगैरे असं काही घालायचं असेल तर सांग. हो हो, तसं तुमचं काही ठरलं असेल तर सांगा बरं का. आलाप, एंगेजमेंटला काही थीम वगैरे ठेवायचे का? नाही म्हणजे त्यानुसार तुझ्यासाठी आणि जुईसाठी कपडे घ्यायला. हा, ए दादा, आपण मस्त टायटॅनिकची थीम ठेवायची का एंगेजमेंटला? ती बुडाली होती. नाही वहिनी, असं आमची काही थीम वगैरे काही ठरली नाही, तुम्ही ठरवा. आय मीन तुझी चॉईस एवढी चांगली आहे, तूच ठरव ना. असं
राहू दे राहू दे. जुई तू सांग. तू बोल ना, तुझा आवडता रंग कुठला आहे? ओ माय लिटिल प्रिन्सेस. वहिनी थीम अशी काहीच नाहीये. तसं नाही ग, तुम्ही आत्ताची मुलं आहात, म्हणजे तुमचं तुमचं काही तुम्ही ठरवलं नाहीत ना. आला जुई, तुमचं असं काही ठरलं नाहीये ना? नाही आई, तसं काही नाहीये. उदय, हा मावशी. इकडे ये जरा. तुमचा बेडरूम तुम्हाला माहिती आहे ना कुठे आहे ते? हा काय इथून वर गेलं की काय मावशी? तू आणि आलाप बेडरूम मध्ये जायचं. काही असं काय करते, एवढं साडी सिलेक्शन वगैरे सगळं एवढं? ते आम्ही करतो ना. अगं असं काय करतेस, थांबतो ना. हे बघ, बाबांना मी मार्केटमध्ये पाठवलंय. गंधार त्याच्या कामाला गेलाय. तुम्ही दोघं इथे थांबलात तर तुम्हाला द्यायला भरपूर काम आहेत माझ्याकडे. अगं असं काय करतेस, आम्ही थांबतो ना प्लीज. संध्या, मार्केटमध्ये जाऊन काय काय आणायचंय ग? ए दादा चल. आम्ही बेडरूम मध्ये. अगं एवढं याचं काय? पाया पडायच्या. का? कमावून यार दाद्या, तू ते गाणं नाही पाहिलंस दीदी तेरा देवर दिवाना? त्यामध्ये नाही का हा घुसतो मुलींच्या प्रोग्राम मध्ये लपून? हा माहितीये मला. मग अरे मग काय यार दाद्या, तू पण जा ना खाली. जुई काय एकटी साड्या सिलेक्ट करणार आहे का? तू ऐकलंच नाही काय म्हणाली? आई म्हणाली खाली येऊ नकोस म्हणून. मावशी बोलली, तू ऐकलंस? अरे तू जुईला प्रपोज काय मावशीला विचारून गेला होतास का? अरे उद्या तुला कळत नाही रे, मी आता खाली गेलो ना तर आई परत वैतागेल. जुई खुश होईल त्याचं काय? अरे पण जे खुश होईल. अरे ती आत्ताही दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असेल की आत्ता आलाप येईल आणि माझ्या डोळ्यात बघेल आणि हळूच कोणाचं लक्ष नाहीये असं बघून तो सांगेल की बघ ती साडी मी लेफ्ट बघली नाही राईट, हा बघ ती साडी छान. आणि मग कोणाचं लक्ष नाहीये असं बघून तीही ती साडी अंगावर आणि तुला विचारेल कशी दिसते. हा रंग कुठला आहे? ऑफ व्हाईट. अरे मग हे जाऊन तिला सांग ना. कमॉन यार दादा, आज दुनिया का कोई भी दरवाजा तुम्हें रोक नहीं सकता. दादा मला वाटलंच होतं तुम्ही बाहेर येणार. स्वरा बेटा, तू इथेच खेळायचा आलाप काका बरोबर. वहिनी जुई. अरे आम्ही आहोत ना, आम्ही सांभाळतो जुईला. तू स्वराला सांभाळ. वहिनी बाय, मस्त मी खेळा. सांभाळतो ना ती. चला आता गोळे बना. स्वारा हात खेळते तोपर्यंत तू जुईला साडी सिलेक्ट करायला मदत कर. ओके ओके ओके. हॅलो, हा माझ्याकडे लक्ष ठेव. इकडूनच मी तुला कुठली साडी सिलेक्ट करायची ना ते सांगेन. ओके बाय. ही ठेवून आई ती साडी दे.
चांगली आहे ना ग ही पण साडी. ही नाहीये चांगली, मला नाही आवडली. ही नको घेऊस. हे काय आलाप काका, तू माझ्यासोबत खेळत नाहीयेस आणि मला आत टाकून काय करतेस बाहेर? आला चला आत आत. जुई. हा हा स्वरा, माझं एक काम करशील? नाही. बोल, काय काम आहे? खाली जा आणि मी सांगतो ती साडी जुई काकूला घ्यायला लाव. हो. पण हो, हे कोणालाच कळायला नको. हे आपल्यातलं सिक्रेट आहे. डन. चला. दादा हे करेल ना नक्की. काय झालं सुद्धा खेळून? हो, आता मी होणाऱ्या जुई काकूला साडी सिलेक्शन साठी हेल्प करेल. काय सांगते? कर हा. काय यार दाद्या, प्रत्येक प्लॅन मध्ये माती. अरे आता मी काय करू? दरवेळेस कोण ना कोणतरी मध्ये येतं. तू रिपोर्टिंगच कर. हे रोमॅन्स वगैरे नाही झेपणार तुला. मी अभ्यास करतो. जाऊ दे, मी शांतच बसतो. ही बघा जुई ताई, अजून एक साडी. ही नक्की आवडेल तुम्हाला. बघू जरा. खूपच छान रंग आहे. हो, बघ ग जरा कशी आहे. छान आहे ना ग? आवडली तुला? हो छान आहे. मग हीच घेऊया. आई कशी आहे साडी? मस्तच आहे. तुला आवडली ना जुई? मग झालं तर. आणि साडीचा कलर बिले भारी आहे. काय छान आहे साडी. फिक्स. ही माझ्यासाठी फिक्स.
दादा ही ठेवा. हो बर. जुई, ही बघ तुला आवडते का? छान आहे ना ग? हो आवडली? काकू, ही घ्यायची असेल तर ही पण चालेल, कारण ही सुद्धा चांगलीच आहे ना. साखरपुड्याला तुला आवडलेलीच साडी घेऊया, पण ही साडी माझ्याकडून माझ्या होणाऱ्या सुनेला भेट. नको काकू. जुईताई, गिफ्टला असं नाही म्हणायचं नसतं. आणि ही भेट तू या घरची सून होणार आहेस म्हणून नाही, तर जुई नावाची एक प्रामाणिक मुलगी जी सगळ्यांना आपलंसं करून घेते, जी माझ्या ओळखीची आहे, तिला ही साडी भेट. घे. थँक्यू. तर मग साखरपुड्याच्या साड्यांची खरेदी झाली तर वहिनी, तुम्हाला मनासारख्या साड्या मिळाल्या ना? हो, तर तुम्ही असताना प्रश्नच नाही. काय ग जुई, हो छानच आहेत साड्या. तुम्ही तेवढं बिल करून पाठवा. हो हो. आजी आणि मला साडी. अरे हो, तिच्यासाठी राहिलीच वाटतं. आमच्या स्वरासाठी सुद्धा एक बेबी साडी पाठवा. नक्की नक्की. तिला हवीच ती साडी. बाबा, ही माझी साखरपुड्याची साडी मस्त आहे ना. अरे वा, मस्त आहे ग. तुला आवडली आहे ना? हो बाबा. मग जगात भारी. बाबा, ही साडी त्यांनी आईला दिलीये. हो, बघ ना किती मस्त आहे. अरे वा. अमृता, हा, मी म्हटलं मुलीच्या आईची मजा आहे बुवा. बाबा, हम्म. आता अजून एक साडी. साखरपुड्याला मी साडी वगैरे अजिबात नेसणार नाहीये. अजिबात आग्रह वगैरे करायचं नाही मला. हा बाबा, मस्करी नको रे करू. अगं मस्करी नाही. आता एक साडी त्यांनी तुला दिली, एक साडी हिला दिली, मला वाटलं तिसरी मला दिली असेल. तसं नाहीये रे बाबा. बाबा, ही साडी मला आलापच्या आईने गिफ्ट म्हणून दिलीये. बघ ना किती मस्त आहे. मस्त आहे. तू खुश आहेस ना? हो बाबा. मग जगात भारी. बाबा, मी एवढी खुश आहे ना, म्हणजे तुला काय सांगू, एकदम हॅशटॅग स्पेशल वाला फिलिंग. वाव. एनिवेज, मी आलेच पटकन फ्रेश होऊन जेवायला. मी जेवणाचं बघते. अमृता, थोडं बोलूया. बोल ना. अमृता, मला मान्य आहे की हे नातं तुला आधी मान्य नव्हतं. जुईच्या हट्टामुळे तुला ते मान्य करावं लागले. आत्ता या नात्याबद्दल तू काय विचार करतेस हे मला खरंच माहिती नाही, पण मला एवढं वाटतंय की आपल्या मुलीच्या आनंदात तू सहभागी व्हायला हवंस. माझ्या मनात नसताना सुद्धा. आता मनातच नसेल तर आपण सहभागी होऊ नाही शकत. पण कसं आहे ना अमृता, आपल्या मुलीच्या आयुष्यातले हे सगळ्यात स्पेशल क्षण आहेत जे तिनं पूर्णपणे जगले पाहिजेत. आणि त्या क्षणाचा आनंद आपल्यामुळे कुठेही कमी होता कामा नये. पण मी कुठे काय बोलतीये? तेच तर, कधी कधी न बोलण्यानं जास्त प्रॉब्लेम होतो. एक सांगितलं तर करशील? काय? अमृता, आपली मुलगी तिच्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याच्या उंबरठ्यावरती उभी आहे.
हा उंबरठा ओलांडताना तिच्या बरोबर आपला आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. ही साडी आपल्याकडून देऊन तिला तो आशीर्वाद तू देशील. कैलास तू चल माझ्या बरोबर. चल ये कुठे? ये इकडे ये. जुई तुझं जरा कपाट उघडशील? हो. तिथे नाही ग, बाजूच्या ड्रॉवर मध्ये बघ. बघ तुला आवडतेय का? नवीन साडी माझ्यासाठी? हो. कशी आहे? वाव, आई खूपच मस्त आहे का साडी. बापरे, आज मला गिफ्टच गिफ्ट मिळत आहेत. थँक्यू बाबा. हो, थँक्यू आई. अगं थँक्यू काय त्यात? जुई तू तुझ्या आयुष्यातले खूप महत्वाचे आणि प्रत्येक मुलीला हवे हवेसे वाटणारे क्षण जगतीस. त्या आनंदात आमच्या दोघांकडून ही छोटीशी भर एवढंच.